जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीएससी फिजिक्स विषयी. बीएससी फिजिक्स काय असतं, त्याची एलिजिबिलिटी काय असते किंवा स्कोप कसा असतो, टॉप कॉलेजेस कोणते याच्यासाठी, आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत. तर किती सॅलरी मिळते तुम्हाला बीएससी फिजिक्स नंतर, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बीएससी फिजिक्स हा एक 3 वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिजिक्सचे जे फंडामेंटल्स असते, लॉज असतात, त्याच्याविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यामध्ये मग मॅथमॅटिक्स असेल किंवा मेकॅनिक्स ऑप्टिक्स असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातात. आणि याची जी एलिजिबिलिटी असते बघा, ती असते 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं तुम्ही, तरच तुम्हाला इथे बीएससी फिजिक्सला ऍडमिशन मिळतं. आणि फी जी असते ती जवळपास 5,000पासून ते 2 लाखांपर्यंत असते पर इयर साठी. आता हे तुमच्या कॉलेजवरती डिपेंड करतं, तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेताय. पण एक ऍव्हरेज जर बघितलं तर 5,000पासून ते 2 लाखांपर्यंत तुम्हाला फी द्यावी लागू शकते. त्यानंतर टॉप कॉलेज बघितले तर NITI दिल्ली, IISCI बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे ते, त्यानंतर स्टेफन्स कॉलेज दिल्ली आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली आहे, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT मुंबई आहे. इथे चांगल्या प्रकारे तुम्ही बीएससी फिजिक्स करू शकता. त्यानंतर जर स्कोप पण बघितला तर चांगला स्कोप आहे, तुम्ही त्यामध्ये चांगलं करिअर वगैरे करू शकता. जे पण गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत तिथे तुम्ही काम करू शकता किंवा रिसर्च करू शकता वेगवेगळ्या, किंवा टीचिंगसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि जर सॅलरी बघितलं, सॅलरी तसेच केलं तर तुमच्या नॉलेज आणि स्किलवरती डिपेंड असतं. पण जर एक ॲव्हरेज जर बघितलं तर ते 3 लाख ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे 3 लाखापासून ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. आणि एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर हे 10 ते 15चं पॅकेज जे असतं तुम्हाला लाखांचं, ते पण मिळून जाईल. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो.